नमस्कार मित्रांनो, PRN अनब्लॉकच्या संदर्भात आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. 17 ऑक्टोबरला जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनात असं सांगितलं गेलेलं होतं विद्यापीठाकडून, की आम्ही तुम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत सगळी माहिती पुरवू. कोणत्या विद्यार्थ्यांचे PRN अनब्लॉक होणार आहेत आणि कोणते विद्यार्थी त्यासाठी पात्र होणार आहेत, हे आम्ही तुम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत नक्की सांगू, असे विद्यापीठाकडून आश्वासन देण्यात आले होते. परंतु काही अडचणींमुळे विद्यापीठाने आतापर्यंत परिपत्रक जाहीर केलेलं नाही. पण या बाबतीत विद्यापीठाने सगळ्या विद्यार्थ्यांना सकारात्मकरित्या निर्णय घेऊ असे सांगितलेले होते. आपण 17 ऑक्टोबरला केलेल्या आंदोलनात ही महत्त्वपूर्ण मागणी केली होती, की सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांचे PRN अनब्लॉक झाले पाहिजे, की त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिकरित्या कोणतंही नुकसान होऊ नये, यासाठी आपण विद्यापीठाकडे मागणी केलेली होती. मग तो विद्यार्थी कोणत्याही पॅटर्नचा असू दे किंवा कोणत्याही वर्षी त्याची ॲडमिशन असू दे. जर अशा विद्यार्थ्यांना जर कोणत्याही क्षुल्लक एक विषयामुळे किंवा एका सेमिस्टरमुळे डिग्री भेटत नसेल, तर हा त्यांच्यासोबत झालेला अन्याय आहे, असं आपण विद्यापीठाला सांगितलेले होते. तर या बाबतीत विद्यापीठाने असे सांगितले होते, की आम्ही सकारात्मक निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेऊ. पण मग आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, की आतापर्यंत परिपत्रक का बरं नाही आले? तर त्याचे काही टेक्निकल इश्यू असू शकतात, की त्यामुळे विद्यापीठाला अडचणी निर्माण होत असतील. तर आपण काही दिवसांचा वेट करून ह्या निर्णयाची वाट बघू. जर हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाबतीत नाही गेला, तर यापुढे आपल्याला तसे निर्णय घ्यावे लागतील आणि आपल्याला तसं मागणी करावी लागेल विद्यापीठाला. आता काही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे, की विद्यापीठाने सगळ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे. मग तो कोणत्याही पॅटर्नचा असू द्या किंवा कोणत्याही वर्षाचा असू द्या. जर असा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे, तर याचा नक्की आपल्याला फायदा होईल. परिपत्रक जाहीर झाल्यावर तसे विद्यापीठ आपल्याला एक्झाम फॉर्मसाठी डेट देणार आहे. तरी तुम्ही कोणतेही पॅनिक सिच्युएशनमध्ये जाऊ नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत विद्यापीठ स्वतःहून परिपत्रक जाहीर करत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. विद्यापीठ परिपत्रक जाहीर केल्यावर तुम्हाला एक्झाम डेट एक्सटेंड करून देईल आणि तुमच्या कॉलेजलाही इन्फॉर्म करेल, की अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म लवकरात लवकर इन्व्हर्ट करावे आणि त्यांना परीक्षेस पात्र करावे. आता तो राहिला एक्झामचा प्रश्न. तर आपल्या एक्झाम कधी होतील हे विद्यापीठाच्या हातात आहे. विद्यापीठाने जर निर्णय घेतला, की आपल्या एक्झाम सेपरेट होतील, तर सेपरेट होईल आणि नाही तर त्या वेळेत विद्यापीठ निर्णय घेईल आणि आपल्या एक्झाम त्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत होतील. तरी आपण अभ्यास करावा, जेणेकरून आपलं कोणतंही नुकसान होणार नाही. विद्यापीठ परिपत्रक हे 5 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल किंवा 5 नोव्हेंबरच्या आत विद्यार्थ्यांना परिपत्रक मिळून जाईल. त्यानुसार आपण एक्झाम फॉर्म भरायचे आहे आणि ते फिल करून कॉलेजला इन्व्हर्ट करायला सांगायचे आहे. आणि जर कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला, तर आपण त्यासाठी त्या विद्यार्थ्याला मदत करणार आहोत. तर मग तो कोणत्याही पॅटर्नचा असू द्या किंवा त्याची ॲडमिशन कोणत्याही वर्षाची असू द्या. जर तो त्या प्रॉब्लेममध्ये असेल, तर आम्ही त्याला नक्की हेल्प करू. फक्त तुम्ही आमच्या संपर्कात राहा. जर तुम्हाला PRN संदर्भात कोणतीही अडचण असेल, तर तुम्ही आम्हाला जॉइन होऊ शकता. आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन होऊ शकता, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन अपडेट्स लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. PRN संदर्भात तुम्हाला सगळी माहिती माझ्या चॅनलवर उपलब्ध असेल. केव्हा PRN अनब्लॉक होणार आहे, तुमचे एक्झाम फॉर्म कधी निघणार आहेत, कधी तुम्हाला एक्झाम फॉर्म इन्व्हर्ट करायचे आहेत, ते माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करेल. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि PRN संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आपल्याच चॅनलवर येतील. धन्यवाद.